नमस्कार, मी पंजाब डक या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। काय होईल की राज्यामध्ये बऱ्याच बातम्यांमध्ये पाऊस येणार अशा खूप चर्चा चालू आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 7 तारखेच्या नंतर पाऊस काय येणार नाही, थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात ठिकठिकाणी 7 तारखेला थंडी जाणवणार आहे, धुकं येणार आहे, धुई येणार आहे, म्हणून हा देखील अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। फक्त राज्यात मध्ये आज आहे 5 तारखेच्या दरम्यान तर सांगू इच्छितो की तो पाऊस कसा राहणार आहे की सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर इकडे लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, इकडं हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, उगा आता 2 दिवस 5 तारखेला थोडा विखुरलेला प्रमाणात राहणार आहे, खूप काय पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 5 तारखेला राज्यात उत्तर महाराष्ट्राकडून थंडीला सुरुवात होणार आहे। 6 तारखेला ती थंडी मराठवाड्याकडे येणार आहे। 7 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र आपण टाकणार आहे। पण 7 तारखेला देखील काय होणार आहे, पाऊस जाता जाता म्हणजे कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे तिकडे तुरळक ठिकाणी जाता जाता 7 तारखेला थोडा पडणार आहे। फक्त काही जिल्ह्यातच पडणार आहे, उगा 2-4 जिल्ह्यातच पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त राज्यात मात्र आता खूप मोठा काही पाऊस येणार नाही। 7 तारखेपासून राज्यात थंडी येणार आहे। हरभरा पेरायचं असलं तर पेरू शकता, गहू पेरायचं तर ते देखील पेरू शकता। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आज 5-6 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, तुम्ही फवारण्या करू शकता, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। वीट उत्पादकांना देखील आनंदाची बातमी, राज्यातला पाऊस 7 तारखेपासून निघून जाणार आहे, म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा। 7 तारखेला पावसाळा संपला म्हणून हे जाहीर होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। म्हणजे सांगायचं झालं तर 7 तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होईल, ठिकठिकाणी थंडी जाणवेल। 8ला थंडी आणखीन वाढत जाणार आहे, 9 पासून आणखीन खूप वाढत जाणार आहे। 10-11ला सगळ्या राज्यातले सर्वांना स्वेटर घालावं लागते अशी थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणखीन ह्या 3 दिवस काय परिस्थिती आहे, काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मग तो पाऊस विखुरलेला कसा पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे, सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, वाशिम जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा ह्या पट्ट्यामध्ये ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, खूप काही मोठा पडणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मग राज्यामध्ये थंडी कशी सुरू होणार आहे, तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात थंडी एकदम सगळीकडे येत नसते, पण कशी सुरुवात होते, राज्यात आपल्या महाराष्ट्राकडे उत्तरेकडून थंडीला सुरुवात होते। म्हणून राज्यात नेमकी थंडी कशी होणार आहे, उत्तरेकडून म्हणजे सांगायचं झालं तर 5 तारखेला म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, निफाड तालुका, त्याच्यानंतर धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, इकडं मलकापूर, नांदुरा, बुलढाणा घाटाच्या खाली, त्याच्यानंतर खामगावच्या त्याच्यानं पलीकडं अकोला, तेलारा, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये 5 तारखेलाच राज्यामध्ये थंडी थोडी जाणवायला सुरुवात होईल आणि त्या दिवशी धुकं देखील येईल, धुळी देखील येईल, म्हणून हे लक्षात यायचं। त्याच्यानंतर 6 तारखेला ती थंडी काय होणार आहे, परत पुढं सरकणार आहे। मग ती पुढं कुठं येणार आहे, मग इकडून सुरुवात करू आपण संगमनेर तालुका, आंबेगाव तालुका, जुन्नर, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ 6 तारखेला ह्या पट्ट्यामध्ये थंडी जाणवणार। 7 तारखेला ती थंडी आणखीन परत पुढं सरकणार, म्हणजे दक्षिणेकडे थंडी येणार। मग 7 तारखेला कुठे येणार आहे, मग 7 तारखेला पुणे जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, असं नांदेड, हिंगोली, यवतमाळ, असे धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये काय होईल 7 तारखेला 16-17 असं जसे दिवस वाढत जाईल तशी थंडी वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।